बातमी नाशिकमधून। नाशिकच्या चौक मंडई परिसरात जुना वाडा कोसळलाय। वाड्याखाली 10 ते 15 वाहनं अडकल्यानं मोठं नुकसान अपेक्षित आहे। वाडा बंद असल्यानं मोठी जीवितहानी टळली, मात्र वाहनांचं मोठं नुकसान होऊ शकलंय। वाहनांचं इथे मोठं नुकसान झालंय। नाशिक शहरातील धोकादायक वाडे आणि घरांचा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा समोर आलेला आहे। नाशिक शहरामधील मोठ्या प्रमाणात जे धोकादायक वाडे आहेत त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा जो तो समोर येतो आहे। मी आता सध्या नाशिकच्या जुने नाशिक परिसरामध्ये आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा जुना वाडा आहे तो या ठिकाणी कोसळला आहे, मात्र या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। आपण जर बघितलं तर या वाड्याच्या आजूबाजूला असलेले जे रहिवासी आहे त्यांच्या घराकडे देखील या संपूर्ण वाड्याचा जो मलबा आहे तो आल्याचं पाहायला मिळते। अनेक जे वाहनं आहेत ते देखील या ठिकाणी या वाड्याच्या खाली दडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 2 ते 3 रिक्षा आहेत आणि 4 ते 5 दुचाकी वाहनं आहेत, त्यांचं देखील मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात गाड्यांचं जे आहे ते नुकसान झालंय। काही प्रत्यक्षदर्शी आहेत, काय नेमकं झालं होतं इकडे ना उभे होते लोक, लहान बाळं खेळत होते, ते एक साईडचा कोपला पडला तिकडे। मग तिकडून आहे ना पोरांना आम्ही आकडून दिला इकडून, आणि त्याच्यानंतर आहे ना ते डायरेक्ट वाडा होता, ते डायरेक्ट इकडे पडला। त्याच्यात एक गाडी तिकडे दबलेली आहे, एक रिक्षा इकडे उभी आहे, ते ऍक्सेस आहे, तिकडच्या साईडला एक गाडी होती, ते सर्व गाड्याचं नुकसान झालंय। खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये जे बचाव कार्य आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींना या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला अडचणी येत आहेत। या संपूर्ण ठिकाणी आता बचाव कार्य देखील दाखल झालेले आहे आणि एकूणच हा संपूर्ण मलबा काढण्यासाठी या ठिकाणी आता काही वेळात प्रयत्न केले जाणार आहेत। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।